पंचगंगा हॉस्पिटलला शासनाचा कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सत्कार। कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटलला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कायाकल्प योजना अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून याबद्दल शिवसेनेच्या वतीने आज युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील प्रशासन आणि कर्मचारी यांचा मानाचा फेटा, शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला। पंचगंगा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलच्या अंतर्गत सुधारणांसाठी आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या वतीने डीपीडीसीच्या माध्यमातून आणखी 25 लाखाचा निधी मंजूर करून घेऊ अशी घोषणा यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी केली। यावेळी बोलताना ऋतुराज क्षीरसागर यांनी पंचगंगा हॉस्पिटलच्या कामाचे कौतुक करून या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा, माहिती आणि स्टाफचं काम याची प्रशंसा केली। यानंतर महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलमधील गरोदर मातांना डिंक लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, रियाज बागवान, सनी अतिग्रे, उमेश जाधव, सूरज धनवडे, अनंत पाटील, किरण मांगुरे, अक्षय ओतारी, अक्षय धनवडे, शिरीष गवळी, जयराज ओतारी, यशस्वी घाटगे, दीपाली अतिग्रे, प्रणोती पाटील, सई पाटील, रोहन शिंदे यांच्यासह हॉस्पिटल स्टाफ, भागातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।